महायुतीने पहिले आपली जागा बघितली पाहिजे। आपल्या पापाचे दुसऱ्यांवर भांडे फोडून आणि आपले पाप लपवण्याचा प्रयत्न महायुती करत आहे। इंडिया आघाडीची बैठक कुठे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशभरातून सर्व नेते आले होते आणि त्या पद्धतीने सर्व लोक बसले होते। त्यामुळे जागतिक लेवलवर जेव्हा पंतप्रधान जातात तेव्हा त्यांचा नंबर कुठे असतो हे सर्व जगाने पाहिलं आहे। त्यामुळे या प्रकारची थट्टाबाजी सोडून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि बर्बादीकडे नेते आहात त्याकडे माहिती लक्ष घातले पाहिजे। आणि फडणवीस यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधींवर टीका केली, विशिष्ट झालेले लोकच अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊ शकतात। राहुल गांधींनी लोकशाही वाचवण्यासाठी आपली भूमिका मांडलेली आहे। निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यायचे आहे। उद्धव ठाकरे हे दिल्लीला महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी गेले होते, मात्र त्यांना 6व्या रांगेत भोजनासाठी बसले म्हणून महायुतीने त्यांच्यावर गांधींनी ठाकरेंना जागा दाखवल्याची टीका केली। यावर नाना पटोले बोलत होते। महायुतीने आपली पहिले जागा बघितली पाहिजे। त्यांच्यामध्ये असलेला वाद हा महाराष्ट्राला कसं नुकसान पोहोचवत आहे हे सगळ्यांनाच कळत आहे। त्यामुळे आपल्या पापाचं दुसरं भांडं फोडून आणि आपले पाप लपवण्याचा प्रयत्न महायुती करते आहे। इंडिया आघाडीची बैठक होती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशभरातले सगळे नेते तिथं आलेले होते आणि त्या पद्धतीनं ते लोक बसलेली होती। त्यामुळे जागतिक लेवलवर जेव्हा देशाचे प्रधानमंत्री जातात त्यावेळेस त्यांचा नंबर कुठं असतो हाही पूर्ण जगाने पाहिलेला आहे। त्याच्यामुळे या पद्धतीच्या थट्टाबाजी सोडून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं बर्बादीकडे आपण नेत आहात त्याच्याकडे लक्ष या माहितीने घातलं पाहिजे। एक आणि फडणवीसांनी काल ज्या पद्धतीनं राहुल गांधीवर टीका केली ही खऱ्या अर्थानं विक्षिप्त झालेले जे व्यक्तिमत्व असते तीच लोक अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊ शकतात। कारण की राहुल गांधीजींनी लोकशाही वाचवण्यासाठी आपली भूमिका मांडलेली आहे। निवडणूक आयोगाने याचं उत्तर द्यायचं आहे। एकीकडे आपण निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली, राजीव गांधीजींनी घटनादुरुस्ती करून निवडणूक आयोगाला स्वायत्ता देऊन निष्पक्षपणानं